बालदमा, दमा, जुनाट सर्दी, धुळीची ॲलर्जी, खोकला यावर खात्रीशीर उपचार. डॉक्टर विजय महाडिक यांचे विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे आणि मुंबई येथे सुद्धा कुरिअर सेवा उपलब्ध. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. होय पाटील, मला सुभाषराव काल बाळासाहेब त्यांच्या चुलत मेहण्याच्या लग्नाला गेलं. काय म्हणता? काय म्हणताय म्हणजे जाताना सांगून नाही गेलं होय. आणि त्याच्यामुळे काय झालं, काल गावात शांतता होती. कोणाचा वाद आला का? बाळासाहेबांनी शिवी दिली. बाळासाहेब असं म्हणलं, कोण म्हणलं का काल दिवसभर? अजिबात नाही. मला तर वाटते बाळूनी कायम तिकडे जावं, घर जावं आहे म्हणून. त्याची बी प्रगती होईल आणि ही तक्रार आहे ना नवरा बायकोची होणार पण नाही. जाऊ दे की, एक दिवस लग्नाला गेले. तुम्हाला कोण लग्नाला बोलवत नाही, त्यांना बोलवतात, त्यांना तरी जाऊ दे. फक्त मला करमायचं नाही त्याच्याशिवाय, पण मी दिसाड जात जाईन त्याची गाठ घ्यायला. त्याला निरोप देतो मी, तू तिथंच राहा, येऊच नको म्हणाव. मग तुमच्या डोक्याचा ताप जाईल. काय राव, तुम्हाला जड झालाय वय तो का? तुमच्या घरी जेवायला येतो तो. आणि कोण म्हणलं या? मग तुम्हीच की म्हणला शांत वाटतंय बाळू गावात नाही ती. बरं झालं ना, म्हणजे काल पियलंच नसेल ना तिथं, असं म्हणतोय. लग्नावरून आठवलं, रामभाऊ तुमच्या लग्नात मात्र अण्णांनी चांगलाच घोडा आणला होता बरं का. कसं काय रुबाबदार घोडा? नवरदेव पण रुबाबदार. वाकला होता, वाकला वाकला नव्हता. रामभाऊचं पाय खाली जिमिनीला टेकलं होतं. सुभाषराव, ते घोडा नव्हता, त्या काळामध्ये माझी छुपी ताकद, त्याच्यामुळे घोड्या सण झाली नाही, त्यामुळे घोडा वाकला. पाय टेकला असतील त्यामुळे. घोडा होता खेचार आणलं होतं अण्णांनी, खेचार. खेचार आलं. कोरवले ओ, गाव दोसरले तुम्हाला इकडे. इकडे आहे की आम्ही. सर तुम्ही कोण आहे? सर नाही बोलावलंय मला. सर ती गेली माहेर, इकडे लग्नाला गेली. मला फोन आलता आता, चटकीने असेल तर तिथं जेवाय बसला तर इथं हात धुवाया म्हणलं मला. इकडे तुम्ही या इकडे जेवायला या, ताट वाढता तुम्हाला या. कुठे सुवर्ण वहिनी हाक मारते? इकडे इकडे तुला दिसतं सुवर्ण वहिनी. मला तुम्हाला काय मागायचं नाही. माझी बिचारी वहिनी मला म्हणली भाऊजी चटकीने या आणि मला काय गोष्टी खऱ्या खऱ्या सांगा म्हणून आलोय मी. आम्हाला वाटलं की लग्न होस्तोर, लग्नाची पूजा होस्तोर थांबल तिकडे सासवडी. सुवर्ण वहिनी म्हणके कशा रे? बस काय म्हणताय? चांगलं नाव आहे ना बायकोचं, सुवर्ण म्हणून. सर नाही काय म्हणताय कळतंय का? त्यांनीच बोलावलंय मला. म्हणल्या भाऊजी माझ्या घरात मला काडीची किंमत राहिली नाही, कुणीच खरं बोलणार रामभाऊ. म्हणल्या तुम्ही तरी या, 100 रुपये देते. तुमच्या विश्वास आहे, तुम्ही खरं बोलता. 3.5 तास बसलो इथं तरी चहाचा तपास नाही. वहिनी गावाला गेलं तर तुला कधी बोलावले? मला फोन आलता लगबगीने, म्हणलं घर पडलेले दिसे द्या काहीतरी. मग पाय उचलून आलो मी. रामभाऊ लय लाबाड बोलतो. ही रोज येतंय, 100 रुपये घेऊन जातंय, काहीतरी बातमी सांगतंय माझ्याबद्दलची, सगळी खोटी बातमी. पण आमच्या नवरा बायकोंच्यात असा गैरसमज पसरवतोय. 100 तर 100 घेऊन जातंय, पण खोटं नाटं सांगितलेलं गैरसमज काढायला बायकोला साडी घ्यावं लागते, हॉटेलला जेवायला न्यावं लागतंय. 20,000 माझा खर्च होतोय. ह्याला पैसे दिले तुम्हाला दुसऱ्या पुढे भीक मागायला लागलं. स्वतःच्या बायकोला हॉटेलात न्यायचं नाही, तिला नेता का त्या सातारच्या विद्याला जेवाय. हो, काय सारखा विषय काढता होतो? हा रामभाऊ इकडे टाकल्या. सुभाषरावचं त्या विद्यावर घुटून घुटून चाललंय. हेच शब्द फक्त. एवढं 100 रुपये कमावतोय, एवढं 100 रुपये आमच्या बायकोकडनं कमावतोय रोज. सुभाषराव, पण थोडंसं मर्यादा राखा बरं का. कसं आहे,
आपण प्रतिष्ठित आहे, तंटामुक्त अध्यक्ष आहे. अशी बोलते ती, नाही कुठली गोष्ट मांड्याआड असावी. अशी बोलते ती. अशी नाही अशी अशी असते अशी 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 बोलते ती. लपड्या खोऱ्यो ऐकू दे शेजारी सासरवाडीत का थांबला नाही 10-12 दिवस इथं शांततेत होतो ना लय आम्ही. आग्रह करत होती सासरवाडीत. अरे भाऊ अरे कुठं ठेवून कुठं ना असं केलं जावयाला. कुठं तिथं मला सासरवाडीत. होय सुभाषराव, बाळू तर परवा दिवशी आपल्याला म्हणला सासरवाडी गेल्यानंतर पिवळा धमुक होऊन येणार. हे तर काळा निळा होऊन आला. काय मागून पडून सोन्याचा पत्रा ठोकून येणार आहे काय? रामभाऊ मी आमच्या चुलत मेवणीच्या लग्नाला गेलतो ना, तो काय सांगायचंय पाहुण्यांचा आग्रह मला. हा. काय 10ची राब वाटत अंगठ्या. काय बोलता? 10 अंगठा आहे का नाही अंगठा, अंगठ्या सुद्धा अंगठ्या होत्या आणि त्याला किंमत लागते होत. सुभाषराव, ही झाला तुमचा छाटछूट विषय. हा. माझ्या तर पायाच्या बोटात बी घातल्या होत्या अंगठ्या अंगठ्या. जोडवी असतील ती. नाही जुडवी बायकुला, जोडी नव्हतं रामभाऊ, ती तोड असतील. तुवड बायकुला, हा. पण पायाच्या बोटात सुद्धा माझ्या अंगठ्या. एवढी क्रेज आहे, आम्ही सांगतच बसतो का? आणि तुम्हाला एक सुद्धा अंगठी घातली नाही वे, एक सुद्धा नाही. अरे बाळ्या, निदान खोटी तरी घालाय पाहिजे होती. आनंद वाटला असता. माझ्यासारखा लग्नात पळून आला असता. ही असली वय इज्जत घाला. बिगर अंगठीच आलं काय? आमची इज्जत घाली का नाही गावची 3 जणांची? देऊ का अंगठी? मला मागायची अंगठी ना. अरे पण तूच जाताना लय कौतुक की नाचत होता. बघा की आता पिवळा होऊन येतो. एक तरी मी म्हणतो 10 राहू द्या, एक तरी घालाय पाहिजे होती ना अंगठी. आपल्या 3 इज्जत घालवली बाळासाहेबांनी. कमीत कमी आम्हाला तरी अंगठ्या मागायच्या ना. आलाय बोटा हरवी तिथं. मी सासरवडीच्या जेव्हा आणि बायकांच्या जेव्हा परपंच करणारा माणूस नाही. लुटेरे तुम्ही. अरे इथं मला अंगठी घालायला नाही. हे बघ, छाती ठोकून सांगतो बाळा, स्वतःच्या हिंमत आहे. तुमच्यासारखा सासऱ्यांना लोबाडणारा नाही. हाताला बुडून हाताला नाही आलं की द्राक्ष आंबट. तसलं तुझं झालं. लोक तत्वज्ञान द्यायला लागला. उठ ठेव ठेव. उलटा ठेव. तुमचं काय जळत होय? तुमचा हा स्वतःच्या हिमतीव करा. अरे नको म्हणत होत तर मग सासरा तुझा वराडतो लय ओ लुटतो रामभाऊ. मला तुमचा मित्र अन्न रोज बोंबालतो. बाळ्या, सासऱ्याला मी अक्षरशः तुम्ही ना पैसे तू रामभाऊ त्यांच्याकडे. अरे आता मागू दे ना. ज्यावेळेस माझी चांगली परिस्थिती होती ना, सोन्याचं जॅकेट केलं तर मी सासऱ्याला. हा, आता भिकायला लागले सासरा तर रामभाऊ सांभाळते त्यांना. एवढं मोठं मन आहे. भले 50,000 रुपये पैसे लागणार. भीक लागली काय उपकार करतात होय? उपकार कोथमिरीला करतात का? भेंडीला सुद्धा पैसे घेते ती आणि सकाळचे भटर सुद्धा अन्नाच्या ए लागू दे. मग अन्नाची त्याच्यासाठी 50,000 सांभाळायचं पेन्शन मिळत असेल ना, तर रामभाऊ तर 1 लाखाचं खातो अन्न. नाही मोकळाची मोकळा इथं सांगतोय तर तो त्याला शहाणा झाला काय रे तू? रामभाऊ पेलय तुम्ही काय पेलाय काय? बसा खाली. जास्तच झालं का यार? नाही नाही सोन्याचं जॅकेट आवरा म्हणाला जरा. त्या जॅकेटाला ठिगळं 7-8 पाडले ती आणि सोन्याचं जॅकेट घातलं. तो किती तत्वज्ञान देतो. काय किती तत्वज्ञान. तुम्ही असे लालचे आणि तो सांगत होता की मी असाच करणार आणि पिवळाच होऊन येणार. अहो पण ती कुठं तुम्ही कुठं? मी पण जास्तच बोललो काय? जास्त एक सुद्धा घातली नव्हती मला अंगठी. 10 म्हणलो काय मी? मला घातली होती पण एकच घातली. अहो पाहुण्याची झाकण्यासाठी खोटं बोलावं लागतं थोडं. शेवट सासरा काय बाप काय सारखा जाता. हाताने तरी करा की. चला चला आताच बसू. ए दुर्गा आणखी मला भाकरी लवकर राहण्यात जायचंय. उगता घेतलाय पाठ आणायला 250 रुपयाला. कामा धंद्याचं बघू द्या. बोंबल्यात बसून चालणार नाही आपल्याला. गावभर हिंडून यायचं नाही तर कालवा करायचं. अगं पाठ घेतलाय तिथं म्या आणायला. पाठ या कांद्याला कापाय घेतलंय 7 अन्नाचं आणि संध्याकाळी 350 रुपये रोख देतो भांड्यात. आलं की काय कर संध्याकाळी तो स्वयंपाक करू नको. मग अगं पिक्चर बघायचा आणि हातीला जेवा घालतो. जाऊया. संध्याकाळी उरकून बस. मी आलो. अगं जगात आपल्या जोडीसारखी जोडी नाही. आय लव्ह यू दुर्गा. आय लव्ह यू. हळू बोल. माणसं तो का ते पोरग बघताय. हा. खावा. हा इकडं बघ. इकडं तमाशा चालला आमचा. हो आम्ही नवरा बायको बोलाव का नाही? प्रेम करावं का नाही? वरडा गावाला सगळे सांगा लय प्रेम करतो ती.
बर 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 मला सांग माझ्या आत्ता ध्यानात आलं अशी मस्ती आली तुझ्या महाराजांना काय केलं त्यांनी? लग्नाला मला बोलून नेलं येत नव्हतो ₹1,00,000 तू त्याला उसनं दिलं भावाला तुझ्या लग्न माझ्या जेव्हा केले मला किंमत दिली का तिथं? कसली किंमत? अजून काय द्यायला पाहिजे होती आणखी किंमत? अरे काय किंमत माझी ठेवली अहो 3 टाइम खाल्लं ना अजून काय किंमत पाहिजे? खाण्यासाठी सोन्याचा घास खातोय माझ्या घरात ते मुंबईवाली जावाय आली दिल्लीवाली जावाय आली आणि काबळेश्वरच्या जावायला तिथं किंमत देणे तुम्ही काय ठेवली माझी इज्जत? हा? तुम्ही काय केलं? माझे पैसे दे ₹1,00,000 त्यांना उसनं मागून नेले तो देणारे माघारी. मग माझ्या जेव्हा लग्न करायचं तुमच्या जेव्हा केले का तो देणारे ना माघारी? मग मला विचारलं काय म्हटले द्या भावाला माझ्या हा मग मी दिलं तुला आणि तुला उसने दिले आणि त्यांनी लग्नात काहीच नाही ठेवलं. तुरु तुरु इकडून पळतीये लग्नात बघत होती का माझ्याकडे तू एवढं नाकानं वांगी नका सोलू. तुमच्या चुलत भावाचं लग्न होतं त्यावेळेस काय केलं तुम्ही? मला इज्जत दिली का? काय काय जेवाय बसली तरी वाटीत भाजी नव्हती. कालचं बोल इथं लग्नात मग लग्नातलंच मी पण बोलते. माझा ₹1,00,000 दे हं. नाक उचलून बोल ₹1,00,000 माझा दिलं फुकट नाही दिलं. कधी इथं आलोय आणि तुमचा तमाशा नाही असं कधी झालंच नाही. हिने गाणं घातलाय जरा हिने गाणं घातलाय चालू द्या जेवण सुद्धा चांगलं. चालू दे हा हा ना घ्या का काय माझी किंमत ठेवली तिथं लग्नात बघ ऐक ह्यांनी काय किंमत ठेवली आपली? काय माझा ₹1,00,000 गेला तर माझा जीव तुटतोय बाळू काका आता मी परा मुरळीवाणी हिंडती नुसती ह्या अहो तुमच्यामुळे तर आहे ना माझी इज्जत गेली. सगळ्या मैत्रिणी बहिणी नाव ठेवायला लागली. चालते हो माझ्या दारात ना का चालते हो मला तिथं दिली का किंमत तू बघितलं का ना मला मुंबईवाल्या जावायला किंमत दिल्लीवाल्या जावायला किंमत आणि कांबळेश्वरच्या जावयाकडे रागात बघते हे सगळी माझ्याकडे बाळू काका काल तुम्ही ना तिथं लागणार आमच्या आबरू घालवाय दोघांची पार काय कुत्र्या माझ्या बाजून बोला तिच्या बाजून बोलतोय अहो तुम्ही आबरूच घालवली पार काय अरे छोट्या तुला पोरगी पण आलेली नको त्याच्यामुळे आहे. वळून नेलं कोपऱ्यात मला. पोरीचं तर सांगूच नको ह्या बाबाचं ह्या बाबा म्हणला तुला एक नवरी बघितली या हम्म. आणि म्हणलं हा का चला बाळू काकांनी पण नेलंय तिथं पोरगी नव्हती म्हातारी होती म्हातारी असला बाळू का काय द्या ह्यांना इज्जत. अरे तिची नाथ होती ती तुला भाऊ आता म्हातारी दाखवली काय पुरकीला तिची नाथ होती ती पहिल्या अंगाला गेली लगेच मग नात आले नाहीच ना मला का म्हातारी बघायला नेले मला माझं पैसे माझं चालते हो वयन काय करता वयन काय मला सोडते तिथे कुठे गेलता कमवायला तुम्ही? कुठे गेलता ₹1,00,000 कमवायला? शेरड ही कुणाची जेव्हा केली माझ्या. तुझ्या बापाने आणलं माझी. होतं संपेनी आणि बापाचं नाव काढायचं नाही सांगते मी. तुम्हाला डोसल्यावर कळतं का खालतं वरतं सुचतं का तुम्हाला काल काय करत होता माहितीये का तुम्हाला काय करत होता माहितीये काय केलं मी घोडा नाचतोय तिथं शेपट वडताय वय घोड्याचं 2दा लाथ हुकली नाही तर थोबाडाचा नक्षराच बदलला असता ए गोळी थाय नाचवीन मी गोळी नाचवीन मी मला नको सांगतो अहो पण लग्न ते नवरदेव त्या घोड्या बसणार तुम्ही शेपट वडायचं का बरं ती झालं तिकडे लग्न लागलंय पार्टीचे बंद झालाय तिथं एकटं वय लाव लाव गाणी लाव एकटंच नसतंय वय गावात घालवली पण बाहेर बी घालवायला लागले ती. मला सोळचे त्याचे वय काय जाणे हे मला लागत नाही बाय देऊन टाक निघ! देऊन टाक काय होत नाही बघू काय होत नाही तू धमकी देते हो तो कशाला आलाय माझ्या घरी वर माझा काय समज चाल निघा देऊ का चला चल परत यायचं नाही नेलं मला. हा कापून टाकेल ते काय टाकीन कापून? मला सोडची ती पाहिजे वकिलाकडे सचिन वाघाकडे जातो आणि सचिन वाघ वकिलाकडे जाऊन कागदपत्र बनवून चल घेतो छोट्या, मला चला, घालव. सोड चिठ्ठी जाऊ. स्टँडला घालव चल. कुणी लागत नाही मला हा, एकटा. ये इकडे काय? हो, जातो. धमकी देतो काय चल काय की चल कुठं टाकेन धमकी देतो सोमवारी संध्याकाळी दुसरी घे पिशवी चल 50 पोरी आणि हो, हो. लागाना. हालत ना चल काय केलं पिशवी बरे आणि पिशवी दिल माझे मला धमकी आता मी किती डेंजर या कळून पण द्यायचं नाही दुसरी आणलेली हा 2 मधली कुस्तीला बेकार झाली या
पहिलवान लागला ना मोकायला. गाणं कुठं आपला चिकाटकाना. बर 1.5 तास कुस्ती चालली होती गाण्याची. आणि तू जातोय त्याच्याबरोबर कुस्तीला? ए यार तो तर रोजच जोडून असतो माझ्या बरोबर. 1.5 तास कुस्ती चालली होती आम्ही. शेवट बॅड लाईटचं अपील केलं मी. मग ट्रान्सफॉर्मर झालेला तिथला अंधार पुळकच म्हणजे खेळा अंधारात कुस्ती खेळलो. पंच आडवाला मला वाटलं पहिलवान जे घुटना टाकतो पंच उचलून आपटला. पंच निघून गेला. बिना पंचाची 1.5 तास कुस्ती चालली होती. हो हाय की इथं? नाही इथं नाही. हो हाय इथं बसला या. कशाला का आहे का? ओ नाही छोट्या होता आताच गेला इकडं असा मागच्या हातानं. बाळू काका इथंच बसलाय हो. कशाला खोटं बोलतोय तू? कशाला खोटं बोलतोय म्हणजे? बाळू काका एवढं काय ले मला घेऊन जा. अरे जा की त्यांच्या बरोबर जा. ह्याच्या परत जाऊ नको. दामानी या पडचाल त्या गटरात. इकडे त्याला बोलू इकडे. छोटू दादा इकडे. छोटू दादा इकडे तुम्ही जे इकडे. अरे इकडे जाहीत नाही आता. अहो नीट या की बाळू काका तिथं दगडांवर पाय देऊन या. पाय बिस्ट्याला माझं. अहो येऊच नका ना मग त्यापेक्षा. आम्ही सगळा खेळ केला. गबस गबस. कर नका छोटू दादा लपतो या. नाही बाहेर काय आवरून आलोय मग चाललोय बाहेर. इकडे या की आता आला. नको प्रायव्हेट आहे प्रायव्हेट. इथं या कोण आहे इथं? हो मला सांगता का? तुझा काय समज आहे आमचा? तू कोणाचा आम्ही कोणाचं? छोट्या इकडे का माझा छोट्याच आहे माझ्या प्रेम करतोय. आम्ही नाही आम्ही प्रेम नाही करत, आहे प्रेम ना? करत होय. अबे या की बाळू काय दोघंच आहेत. या इकडे या. सांडीची ती निवळ. काय ना बाळू काका इकडे ये इकडे काय व 17 बार म्हणजे बाळू काका आमचा जीव तुमच्यापाशी. काय काम आहे? तिकडे जा गणेश तिकडे जा. आम्ही ह्याला चोरट नाही. चालू दे. कोण सध्या नाही इकडे बघ का ना कामाचं मला पाठदिशी. छोट्या बोला. गणेश तिकडे जा की. आम्ही ह्याला निरई ऐकते का प्रायव्हेट आहे माझं. ए का ना चांडापणा करतोय. ऐकू नको त्यांचं प्रायव्हेट चाललंय ना. 5 मिनिटं का तिकडे थोडं बोला. छोट्या मला सांग माझ्या रक्ताचं माझ्या मनापासून प्रेम करणार आहे तुझ्याशिवाय कोणा कामाला सांग बरं. नाही का मग एक काम कर. काकीला फोन लाव की मला कर म्हणा कसलंच मला रातभर झोप नाही. काकीला फोन करू होय. 50 कुठे 50 आणणार होता ना. अरे चुकून बोललो नका छोट्या. आम्ही तुमचं नाही काकी कर नका छोट्या. कर नका पाया पडतो छोट्याला का. आपली मैत्री जगाची 1 नंबरची मैत्री आपली. मैत्री आहे की. अहो मैत्री आहे आपली. छोट्या फोन नाही होणार नाही. छोट्या कर नका छोट्या. नको छोट्या छोट्याला का नक्की काय झालं काकीचा विषय काय झालाय म्हणजे सविस्तर कळलं तर आम्हाला बरं होईल. तू कशाला ऐकतो का ना. आमचं प्रायव्हेट काम आहे. असू द्या की आम्ही बी लोकांच आहे का तुमचंच आहे आम्ही बी. आम्हाला बी सांगा की. तुला कळा नाही काकी निघून गेलेत म्हणते ती. निघून गेली. अरे ह्या बाबाने हकलून दिली या. हा या आता म्हणत असेल माझ्या काकीला फोन. काय नाही बाळू काका सोडत नको. बाळू काका तुम्ही काकीला हाकलून दिलं होय. नाही ना का मी कसा हाकलून दे. माझं काळी जाईल का दुर्गा मजीला का. सगळ्याला काळीच म्हणता बाळू काका. हकलून देताना काय म्हणतोय माणूस. 50 करेल 50. अयो अरे चुकून बोललो नका मी ती लका. बाळू काका 50 आणा नाही तर 100 आणा ते लाख आणा. बाळू मी काय फोन करणार नाही. तुमचं तुम्ही तिकडे बाळू काका तुमचं ऐकू ना. हाल कुत्रे आहेत ना. हाल ऐका बघितलं का माणूस बघितलं का. तुझी गरज नाही ए मला. छोट्या 2 मिनिट मला गरज नाही ह्याची. 2 मिनिट ए काकीच्या लायकान जोड पाय पड. मला पण शिव्या दिल्या तिथं. ए, निघ म्हणतोय. काय मला खाशील काय. बाळू काका खाशील काय मला होय रे? लका आता तर मग आता तर लका तुम्ही फोन किती करून सांगतो काकीला कोणाला येऊच नको. कर नका. अरे छोट्या मग आता काय म्हणला. किती लका बारीक तोंड यार, केले लाव खिला काय. लाव फोन लाव. फोन लाव. अरे ह्यो माणूस इथं चिमणी गत तोंड करतो आणि घरी असा फणा काढतो ना. बाळू काका ह्यानीच भांडणं पेटावले असतील 100%. नाही माझा लेख आहे छोट्या मग म्हणजे फोन का लावा नाही तू. नाही राग आलाय त्याला मला थोडा. मी काय छोट्या चल केला का कुठं आपण जाऊन येऊ की तिकडून. नाही आमच्या घरी काम आहे. कुठं तिकडे जाऊन मी जातो घरी. नाही जाऊ कर जातो.
अरे छोट्या बरं तुझ्याकडून नाही मी बघतो काय येते तुला येडाचेल फोन बिन काय लावू नका खेळी तू पण लावून आणि त्याला पण लावून द्या नाही गाड्या लावू रे फोन. मी नंबर सांगतो बटल्यावर जाऊ फक्त मी माझ्या नंबर काकेला फोन लाव. का अरे मला कर म्हणा तिच्याशिवाय. आणि मगाशी तर म्हणला तुला काय सांगायचं तू कुणाचा आम्ही कुणाचं हा आता नाही फोन बिन काय मिळणार कळलं का ना का तुझ्या चुलत्याचा मी मित्र नाही होय. हा मित्र मगाशी सरला होता काय मग आम्ही हे तुझा हलकट आहे तू तर निवड नीच. कळलं का नीच. आधी गोड बोलायचं गोड नंतर मला माहिती तर तू बोल नको. नाही बोलत तू बोल नको. हाल हिट ना काय चाललो आमिर माझा आहे ना. चाललो आमचं आमिर रे सोन्यासारखा घेऊ पण माझा येत नसती मी सांगतो ना फोन करून आता तुला डोकाच फोडीन. अरे गण्या तू लय नाच काय मला माहिती तू फोन लावणार नाही. माझा आमिर आहे ना माझा लेखच आहे तो सुद्धा. आमिर आमिर काकीला फोन लाव रे नंबर सांगतो मी. बाळगा फोन लावला असता बॅलन्सच संपलाय माझा संपला संपला होय. बघा की आता बॅलन्सच संपला 2 दिवस झालं संपला वहिनी कालच मला म्हणत होत्या त्यांचा फोन लागत नाही म्हणून बघितलं का टायमिंगलाच बॅलन्स संपला कसा हो हा? असतं वेळ येते कधी लावला असता मी लगेच. बर बळ का तुम्हाला एक मोला सल्ला देऊ का मोलाचा कशा तू एवढा लायकीचा आहे होय. नाही नाही सल्ला देणार इतका मोठा झाला होय. तुझ्याकडे फोन आहे का रे जा फोन निघून हाल हिट ना. बघ नको आंबरे बाळो काका आणि ताळो काका. हो का आमिर ही गाय द्यायची बघ गाय एक नंबर आहे या शांत आहे बाया माणसाला धार काढून देती बारकं पोरग खाली गेलं तरी त्याला काय टेन्शन नाही नाही एक नंबर गाय बरं का आमिर किती वय आता आता बघ ही येणार चौथं या चौथं 5 वाजल नाही नाही चौथं आहे काय गायला का म्हातारी झाले का वाटते तू नाही ना का आम्ही लका नीट बघ तुझा लका टाकवलं तसा आहे तू बघ ना दात बघ तू असा आहे दात येईल का अजून बाकी अरे शांत गाय आमिर चांगले रे हा मालक लय ह्याचा अवकाळ आहे अरे मालकाला तुला न्यायचंय का गायला न्यायचंय तुला केवढ्याला द्यायची तू पडला घरातला मी काय तुला लय सांगणार नाही बरोबर आहे का? काय कर 1 लाखाला शिडी लाव जा घेऊन गाना तू काय मला शिंडी लावायचं ठरवलंय का रे कर अरे 30,000 रुपये कोणाला विचारणार नाही 30,000 रुपये 30,000 तू कधी अरे लका तू काय वासरू घ्यायला का काय घरातला आहे म्हणून मी 30,000 देईन बाबा नाही तर आपल्याच्या नाही बाबा जुळायचं मग तुला अजून मी 5,000 देतो बघ मग काय 5,000 देतो एक काम कर 5,000 टाक आणि 25,000 आहे ना एक शिर्डी घे आणि मग पोराला दूध 5 शिर्डीचं अरे तुला काय 25 देतोय 35 देतोय की बरं गेल्या वेळेस तुझा बा तालमीला जात होता तेव्हा माझी मस्त नेलती रुपये मागितला का मस्त होय अरे रेडकू दिल तर बारक त्याची मस्त तयार केली आम्ही रेडकू होतो काकीचा फोन आला बाळगाच्या होय उचल लाऊडस्पीकर हॅलो हा छोट्या ते कुठे येते बाळ काका कशाचा दावा 2 दिवस नाही काल सकाळी भेटलो तेवढं पण आठवण काढत होतं बरं का बाळ काका तुझी कुठे गेले काय माहित नाही बाबा आपल्याला जेवलं का तुम्ही सगळं बाळ काका नीट आहे काय कुठं पडला नाही फक्त पिता एवढंच करतय तुला लगेच पागळ पण आण नको बरं का काकी तू अरे छोटी काळजी घेत जा ना तू मी आहे की काळजी घ्यायला अहो तुम्ही नका काकी टेन्शन घेऊ राव ती कुठं जात नाही तुम्ही फक्त धीर धरा व्हायच दम काढा काकी बाळ काकाचं लय जीव आहे बरं का तुमच्या लक्षात घ्या तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आणि निबार जेवत्यात बिवत्यात तुम्ही नका काळजी करू फक्त ऐका ना काकी लगेच काय येऊ नका वाईज त्यांना सुसू दे अजून कळू दे त्यांना बरं का काकी तू फोन बिन करू नका आता परत मला केलाय पण त्यांना काय करू नका बाळ काकाला नाही तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या काय माझं पण जीव राहिना ना इकडे एकटंच आहे ना घरी ते परत तसं वागाय सुरुवात करल तू आवळून तर फक्त काय होत नाही बाळ काकाला तू लक्ष ठेव पण माझा फोन आलेला सांगू नको फक्त लांब लक्ष ठेव हाय मी लक्ष द्यायला गाणं हाय आम्ही राय सगळे आहे की आम्ही तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या हा
आणि ऐक की फोन बिन आला तर सांगू नका मी येणार येणारच नाही म्हणायचं. हा चांगली जिरली पाहिजे बाळासाहेबाची. हा चल ठेवू का? काळजी घे. जेवली का? हो जेवले. छोट्या काकांना जेवाय घाल. कशाला एवढी काळजी करते आणि कुणाची एवढा पिऊन सारखं हनुमान करतोय तुला आणि तू त्याचीच काळजी करते त्या पाहुण्याचीच. काय करू मग आबा माझा जीव जरा आहे ना त्यांच्यावर. अगं मस्त सोन्याची सोडली मग काय काळजात घालून घेतीस. हे बघ कशी बी असली तर पोरगीच माझी आणि म्हशीची सिंग म्हशीला जड नसत्यात. राहा तुला काय राहायचंय तितके दिवस. काळजी करू नकोस. पाहुणं ज्या वेळेला सुधर ही भीत माफी मागेल मग घेऊन जाईल तेव्हाच मी लावणार आहे तुला. नाही येणार ती. नाही होते ती जेवढं ताट आहे तेवढं तू बी तशीच ताट वागायची. असं हुरळून गेलीस तर तू उद्या परत माघारी तुझं पावलं तुझ्या खोड काढल्याशिवाय राहणार नाही बघ. आणि तुला त्रास होणारच. त्यापेक्षा आत्ताच आलीस तर दमदर तिथंच राहा. दुरुस्त राहायचं. जेव्हा पोटाला चटकं बसतील का नाही तेव्हा लक्षात येईल बायकोची किंमत काय असते ती. तू नको एवढं काळजी करत बसूस. 1000 वेळा जायचं 1000 वेळा यायचं काय काय कारण आहे. तुला बाप खंबीर आहे की अजून. हा भाव नोकरी आहे तुझं काय एवढी काळजी करतेस. नाव ठेवतं गाव आबा तिथं राहिल्यावर मी. म्हणजे तुला एकटूनच नाव ठेवते बघ. त्यांचं काम नाही का त्यांना नावावर कोण ठेवणार नाही. हा तर ते निकळा तूच तेवढी नवऱ्याला सूट राहिलीस म्हणून तुला नाव ठेवतात. त्यांना बी नाव ठेवतेच ना की बा गेली इथं राहिला म्हणून. हा अगं हे बघ एका हाताने टाळी वाजत नाही. दोन्ही हात जेव्हा टाळी एका हाता हात पडत्याल तेव्हा ती टाळी वाजती. त्यांना बी तेवढा आदर करू दे. होऊ दे त्रास झाला तर आता. आणि काळजी करू नकोस. बाप जिवंत आहे अजून. अहो माझ्याशिवाय जेवत नाहीत घरी. ती तुम्हाला कसं येते तुम्हाला तर पहिल्यापासूनच घेते ती. का मी काय वाघ आहे का मला सिंग लावली ती. नाही येणार ते. आणि हे बघ तुला मी एकच सांगतोय किती बी दिवस लागू देत पण पाहुणं हिथं आल्याशिवाय आणि माफी मागितल्याशिवाय मी तुला नाही लावून देणार. किती बी दिवस लागू देत. अगं पोटाला चिमटाला पडला का नाही आपल्या मनानं माणूस येते जाग्यावर. गोठ्याव कशाला आणलं कळलं का? कशाला? काय आहे ही? काय आहे? मकीची कणस. मकाची कणस गुरांना घालतो, म्हशीला घालतो, शेरडांना घालतो. सरपंचाला मिळतं का मकाचं कणीस? अहो तुम्ही तुमच्या गुराढोरांना घालताय मग सरपंचाचा आणि तुमचा काय म्हणजे काय नक्की काय सांगायचं तुम्हाला? मला ह्यातनं हीच सांगायचंय सरपंच सणाशिवाय पोळी खाऊ शकत नाही. मी ठरवलं तर रोज खाऊ शकतो. आईला मग मागच्या आठवड्यात मला काय म्हणायचं आहे त्या सरपंच बाई गौरी वहिनी तुम्ही त्यांच्या रानातली मकीची कणसं चोरून आले म्हणून भांडत होत्या. मग तुमच्यात होती तर त्यांच्या रानात कशाला गेलता कणसं आणायला? क्वालिटी चेक करायची. क्वालिटी चेक करावं लागती. आमचं कणी श्रेष्ठ का त्यांचं श्रेष्ठ? आपण असंच उगत ह्याचं ते धान्याला हात लावत नाही. आयला अण्णाने आणलेली कडबा कुट्टी मशीन चांगली बरं का. दणकट पत्रा बित्रा. अन्नाच्या पण तुमच्या पण लय लाडाला काय म्हणाव का? हा अहो ही रामभाऊनी घरी तयार केली मी मशीन. तुम्ही? हा डोकं वापरून. माझं ITI झालं होतं ना त्यावेळेस मी शिकलेलो. ती वही सापडली मला. ती वहीतलं डायग्राम वगैरे बघून मी ही तयार केली. खट. अण्णा कसं म्हणत होतं मी कुट्टी मशीन आणली? वय सुभाषराव एका दिवशी माझं तुमचंच होईल आणि भांडणं होते. अहो रामभाऊ आपलं जनरली सगळं चाललंय बोलणं. मग मी भांडणावर येऊ शकतो. मी त्या कणसाचा सरपंचाचा विषय काढला नाही. सरपंच बायचा असं त्या अण्णाचा बळच विषय काय काढताय? आम्ही काय तुम्हाला काय विजन सांगावं का नाही का? अण्णा लय भारी सरपंच लय भारी. आणि आम्ही आपल्या मैत्रीत जर वाद होणार असेल तर सरपंचाच्यात पण मकीची कणस तुम्हीच देता. जगातल्या जेवढ्या कडबा कुट्टी मशीनीत तेवढ्या तुम्हीच बनवल्या डायग्रामनं. मग तर झालं. जगाचं माहीत नाही पण माझ्या गावामध्ये आणि माझ्या घरामध्ये ज्या ज्या काय वस्तू आहेत ते रामभाऊने तयार केलेले आहेत. एक नंबर माणूस बरं का तुम्ही. मध्ये आधी असं मला नाव वाजलं की मला लय बरं वाटतं. अहो तुमच्यासारखा माणूस पाहिजे गावागावात.
चांगलं म्हणल्यावर ना वा हुशार आहे इकडे. हायला तुम्हाला एक नंबर म्हणलं की मी चांगला. दुर्गावहिनींचा फोन. स्पीकर ऑन करा. बाळ्यान काय शिवाय बिवाय दिल्या का त्या? हॅलो. हॅलो भाऊजी, हां ते आहेत का तिथं? बाळासाहेब नाही तिथं का हो वहिनी? काय नाही, मला वाटलं तुमच्याकडे आलं असेल. असलं तर द्या की फोन त्यांच्याकडे. अहो वहिनी नाहीत आलं इकडं. वहिनी रामभाऊ भाऊजी बोलतोय. हा बोला की भाऊजी. कशाला पाहिजे बाळ्या तुम्हाला? आ एवढ्या शिव्या दिल्या त्या हाकलून दिले तुम्हाला. आहेत का ती? कशाला कशाला पाहिजे? हा असलं तर द्या की त्यांच्याकडे फोन. काय काम आहे आम्हाला सांगा. काय नाही, जेवलेत का वेळेवरती विचारायचं होतं. बघा सुभाषराव, जेवल्यात का? वहिनी ऐका, लगेच पागोळपणा तुम्ही आणू नका. अजून चांगलं 2-4 दिवस राहा. ह्याला सुक्या बॉम्बलासारखा वाळू द्या, म्हणजे अद्दल घडेल. नाही तर काय होईल, तुम्ही जर आता म्हणलं नाही बाया येते मी, प्रत्येक 2 दिवसाला तुम्हाला माहेरी यावं लागेल. ही संधी वाया घालवू नका. हो का? आम्ही म्हणत नाही बाळावला जीव कमी करा, त्याच्यावली माया पातळ करा. आम्ही अजिबात म्हणणार नाही तसं. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा वहिनी, काळ सोकावला नाही पाहिजे. जिथली तिथं त्याला अद्दल घडवली त्याशिवाय तो वटणीवर येणार नाही. नाही अहो, काळजी लागते. घरी कोण नाही ना त्यांना. छोट्याला पण बाहेर गेलाय. मग मला तेवढंच बोलायचं की काळजी घ्यावी तुम्ही. पण ऐका, तुम्ही जर ही संधी दावाडली तर मग काय खरं नाही. त्याची आता दारू पण सुटल आणि तो नीट पण स्वतःसारखा सरळ होईल. म्हणून फक्त आता 4 दिवस अजिबात येऊ नका. उलट आम्ही सांगत राहतो, आता येऊच शकत नाहीत वहिनी, शक्यच नाही. तू उपाशी मारणार असं त्याला आम्ही धमकी देत राहतो. तुम्ही मात्र तटस्थ राहा. त्या तंद्रीत त्यांना काय करून घेऊ नाही त्यांनी. काय करतोय? अहो तो गावाला माराय बसलाय, तो स्वतःला करतोय वय. बाळ्या एवढा लिचापचा वाटला काय तुम्हाला? हां वहिनी ऐका, तुमच्या भल्यासाठी आम्ही 4 गोष्टी समजून सांगतोय. ऐका वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि तो काय उपाशी, आम्ही काय त्याला उपाशी राहून देत नाही. फक्त काय आहे, तुम्ही यायचं तिकडं काय काढू नका अजिबात. हां हां झालं की जेवण तुमचं? हां तुम्ही पण जेवा, तुम्ही नका काळजी करू. हां तुम्ही हा ना ते 2-3 टाइम चापकावतोय. मी काय म्हणते, ते आल्यावर फोन करा. नका 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 पागोळ नका तसं. मी काय म्हणते, काल लग्न झालंय काय? मी काय म्हणते, ठेवा ठेवा ठेवा. बघितलं का रामभाऊ, नवरा बायकोचं नातं बायको नवऱ्याला तुटत नाही, नवरा बायकोला तुटत नाही. आता वहिनी तुम्हाला एवढ्या सापकावतात, पण तुमच्या जीव आहेच की. हां आता मागच्या आठवड्यात पण नाही तुमच्या वहिनीनं तडकावला, तांब्या फेकायला तोंडावर बसला. मी मुद्दाम मार म्हणतो, सराव पाहिजे. आणि मग एवढं तेवढं तुमच्यात बी चालतं की. तुमच्यातली भांडणं बघून आम्ही म्हणतो आपल्याला का ग जमत नाही, आपण सारखं प्रेमच करतो. होय का? हां हां ही बघा पागुळपणा. अरे बाळ्यान बाळाची बायको आमचं हे आहेत का? हो रामभाऊ काय करताय? एका दगडाच्या ठोक्यातच आंब पाडतो. पहिल्यांदा तुम्ही काय करा, आम्हा दोघांच्या डोक्यात दगड घाला. म्हणजे काय होईल? हा म्हणजे तुमच्या मागची पिढा जाईल. तुमच्या डोक्यात दगडी घातल्यानंतर मला आंबा मिळेल का? आंब्याला दगड मारताय? अहो बालपणी इसरू नका सुभाषराव, लहानपणी आपण किती आंब पाडायचो. अहो लहानपणी कायदा तुम्हाला माफ करते, आता तुम्हाला कायदा सोडत नाही. तुम्ही जबाबदार नागरिक झालात. रामभाऊ ते आंबा जगनानांचा आहे. हा. त्यांनी लहानाचा मोठा पाणी घालून केलाय. त्यांना जर कळलं ना रोज रामभाऊ इथं आंबा चोरून येतात दगडाने पाडून, तर केस करतील तुमच्यावर लगेच. ज्या आंब्याचं रोप आमच्या रानात जगनानांनी चोरून आणलं तोच हो आंबा आहे. ते तुमच्या रानात आणि मग झाडाला दगड मारणं कायद्यानं गुन्हा आहे, आलं का लक्षात? हळू चालवा की राव बाळासाहेब, का मारता काय माणसं? बाळो ही सर्कस कुठे चालली तुझी? हा आता गप का? अरे बापरे, हे कुठनं आणलाय गॉगल कांगवा? जत्रत बारकं पोरग कसं नटतं तसं नटलं. वहिनी माहेरी गेल्यापासून लयच हिरो झालाय. साहेबावडी इन केलंय. ऐका, बलभीम पाटील. का रे बाळू? बलभीम पाटील म्हणजे माझा बाप आहे. लहानपणापासून लेकरागत सांभाळे मला पाटलाने. एवढूसा होतो मी, एवढूसा. बलभीम पाटील तुझे वडील, तर मग तुम्ही एकत्र का नाही राहत? ए तुला काय करायचे चांड्या रे?
मी बलबीम पाटलाच्या बायकोला आई मांडली. हे माझा बाप माझा. अच्छा. आणि ह्यो माझा जागतिक लेवलचा तंटा मुक्ती अध्यक्ष सुभाष बाबूराम बंडो धंडो कोंडो मोंडो फकर सिंग गब्बर सिंग मधने. आईला बाळासाहेबांनी तर आमची कुंडलीच काढली सगळं. बंडो कोंडो खोंडो धोंडो सगळं. शिवाचा जेवलग मित्र. आणि रामभाऊ म्हणजे काळीज. आय लव्ह यू रामभाऊ. आय लव्ह यू टू बाळू. आय लव्ह यू. लय डोळ्यातनं पाणी घालू नको. पण तुम्ही एवढी आमची प्रशंसा का करताय सगळ्यांची? कौतुक करायला लागला. गाडीवर असं काय बसा आम्ही आपल्याला. दिवे लावले ते. आज हिमालयावर चढवलंय आम्हाला. गाडीवर बसा. आपल्याला जायचंय कुठं? सासरवाडीला. लगेच जायचं आता. कुणा सासरवाडी माझ्या सासरवाडीला. आणि तिथं काय बायको माझी तिकडे पाकरागच वाट बघती. हा नाही अजिबात नाही. ए रामभाऊ इकडे कांदा सांगतो तुझ्या. हा ह्यांना पण घे. माझी बायको रुसली माझ्या. गपचिप गावातनं कोणतरी चांडापणा करतय तिला. त्यामुळं ते म्हणले मी येणार नाही. मी म्हटलं माझ्या मित्रांना घेऊन येतोय जेवायला. चला पटकीने बसा गाडी. मी खर्च करतोय सगळा. एक काम कर, पुढं हो. पुढं हो, आम्ही मागणं आलो. कशाला पुढे हो? पुढे नाही सांग. जेवायची जेवलाग माणसं कशासाठी ते. ऐका काय झालंय. मी म्हणले सगळ्या जणांचा जरा दौरा दुसऱ्या दिशेने चाललाय आमच्या तिघांचा. महत्वाचा आहे. तुम्ही जाऊन या मग बघू. माझी बायको महत्वाची का तुमचा दौरा महत्वाचा आहे? तुम्हाला तुमची बायको महत्वाची. आम्हाला आमचा दौरा मत. आम्ही 10 रुपयाची बंद करा 10 रुपयाची बंद करा. कधी ऐकलं हो तुम्ही? रोज भांडण करताय. आणि तुम्ही चल म्हणजे चालायला काय मोकळा का? बायको मारला गेली तर पदर धरून काय माग सासवाडीला जातो का? अजिबात येणार नाही. शोभलं पाहिजे तुम्हाला. अजिबात येणार नाही. हा. आणि तुम्हाला जायचंय तुम्ही जावा. जा जावा रामभाऊ तुम्ही. चल रामभाऊ. एक काम कर बाळू. जाओ तुम्ही. माझा काळजी आहे रामभाऊ. बाळू एक काम चल कर. रामभाऊ. एक काम मित्रा. कसं आहे, आजच्या दिवसासाठी आमचा दौरा आमच्यासाठी महत्वाचा आहे. आणि तुझ्यासाठी तुझ्या बायकोचा तुझा नवरा महत्वाचा आहे. तुझ्या नवरा अरे तिचा अंगाव येते माझ्याला का? तुम्ही चालला. तुझ्या अंगव्याचं घास नाही. माझं नाव सांग. अख्या जगात कुठे बी खाण्या कोपऱ्यात नाव सांग. अंगाव नाही चेंबवाय पाहिजे. चांगलं तुम्हाला चेंबवायला पाहिजे. तेव्हा जागे चाल. सुभाष सांगत्या झाला म्हणजे काय? ए जाय टाकल्या. ए चल चल. आता जागतिक लेवलचा तंटमुक्त अध्यक्ष. अरे कोण कुत्र विचारत नाही तुला. ए बल्लेम पाटील निघ. नाही काय? ए माझ्या निघ. हा. माराय पाहिजे, टेचाय पाहिजे चांगला. नाही ह्याचं बघा ना. कधी पायावर आपल्या लोटांगण घालतो तिघाच्या. कधी पायाखाली आपल्याला रगडतोय. आम्हाला तिघाला काय समजले तुम्ही? हा? काय खेळ नाही समजलं काय? हे बघ, खलास करून टाकेन. आतापर्यंत खलास तुला- करून टाकेन. टाकेन. जीवन ठेवणार नाही तीन इथलं. मी तर म्हणतो त्या बिचारीनं आयुष्यभर येऊच नाही. कोण? असं नसतं बघ. ए! अरे तू त्याच लायकीच आहे. टाळू नाही टाळू नाही. बघ की तिथं. ए, अरे रामभाऊ, टच कर नको. जामीन सुद्धा करणार चला, नाही. कुणाला? गोष्टी करू नको. कुणाला जामीन? आणि पोलिसाचं बी हाकून घालतो. आखे घरदारी तुझ्या गाण्याला पण घेऊन चला, येतो. पाटील, चला. तुला तोडतो इथं मुंडका सोडवीन. हो, चला. कोंबडी सोडवले. सासरे पुढे अरे, हिंमत नाही तुझी. आणि गुप्ती आहे म्हणतो काय? ए माझ मार खाऊन ये. अरे मित्र नाही तू तर राक्षस निघाला रामो. बघतो माझ्या संसारात ढवळाढवळ करतोय रे. हेतनं फोन करते दिया येऊ नको म्हणून. बघतो मी सुद्धा पेटून घरा का त्या संपतरावचं. माझ्या नदी लागायला भले बळ्या म्हणतात मला सुद्धा. माझ्या बर पाणी आणते. आवराम. कशाला पाया पडायची नाटक? सासरा माझा राव. वा बायकोचा बाप आहे राव. आम्ही एवढी माणुसकी नाही सोडली. आशीर्वाद द्या जावायला. आशीर्वाद दिला.
हे एवढा सोन्याचा गोळा पोटचा दिला होता तुम्हाला. माझी बायको म्हटलं मी येणार ना. पाणी बिणी द्या मॅडम. जे पाणी. किती मॅडम आहेत आता? हा 100 करणार होता ना? त्याला आपल्या घरी काय गरज लोकांच्या नाही. दारात नसतं थांबायचं. तिला पाठवत नसतो मी तुमच्या घरी. मग तिला काय झालं पाठवत तू? नसतो मी मला इकडं. करमत नाही तुझ्याशिवाय. करमत नाही. करा की तिकडे जाऊ 56. मी पाठवत नाही इथं तिला. आबा तुम्ही चिडताय कसं काय राव? तुम्ही चिडू नका राव. हा चिडू नका. कोण करणार नवरा बायकोच्या संसारात ढवळा ढवळ करायची सवय ती बंद करा तुम्ही राव. अहो तुम्ही जर तिला हितनं लावली नसती किंवा हाकलून पाठवलं तर आमचं काय कारण आहे तुमच्या अहो, संसारात कुठं एवढं हाकलली करायचं? आबा मी? हा? ती म्हणली मला करमाना 2 दिवस झाले. 20 वर्ष तवा हाताच्या फोडाप्रमाणे जपली तिला. तुमच्याकडे पाठवली तुम्ही तिची ही अवतार केलं ठेवलं होय. असलं कशाला किरकोळ सांगत बसते आबाला? आबाचा स्वभाव माहित नाही होय तुला? मला वाटलं तुम्ही सुधारला असाल. काय नाही सुधारणार हे माणूस. अजिबात फरक पण पडला नाही त्यांच्यावर. अजिबात नाही पडणार. आणि बघा असला हिरो जावाय मिळाला नशे बाबा. लय देखणं कुत्र वावळा वाटतंय जाऊन जाऊ पडले टाकून. बरं हो का मला काय लय थांबा येणार नाही. काय झालंय शिर्डी इलिया 2 पाठरण बोकडं झाले ती प्याई नाही ते पाजायचा मला. चल पटकीने आपलं शिर्डी येऊ द्या नाही तर म्हशी येऊ द्या. तिकडे जाऊन गावात जाऊन बाळातपण करत बसायचं. ही मी माझी पोरगी तुमच्याकडे पाठवत नाही. अरे माझी बायको आणि मी काय भीतोय? तुमची बायको असेल माझी पोरगी आहे. आणि तिला कुठं पाठवायची कधी पाठवायची मला माहिती आहे. कधी पाठवायची. उगाच खेळात गेलेलं नाही ते उन्हाळ्यात नाहीत गेलेलं वयाने गेल्यात. मला सांग केला का दुर्गा? तुला करमतोय माझ्याशिवाय? करमत मला. करमतय. ती काय चुकीचं बोलत नाही. अरे 8 दिवस झाला आणाचा तुकडा खाल्ला नाही मी. का 100 मधले एका पण बाईनं दिलं नाही का? म्हणजे 100 बाय. आता त्या दिवशी म्हणलं की मी 100 करीन. अरे गोगल बिगल बघशील का नाही? आणलं असेल जत्रात ना कुठल्या उचलून. बर चल चल चल. नाही तसं कर नाही. नाही तुम्हाला सांगतो चल चल म्हणायचंच नाही. ती येणार नाही म्हणजे नाही येत आणि नाही पाठवत. काय तुम्हाला करायचंय? पाठवत नाही माझी. नाही पाठवत. पाठवत नाही माझे. नाही पाठवत. धिंगाणा करी येतं मला. काय मी पाया पडतो राव. माझ्या संसाराचं वाटोळं करता का राव? माझं मी माझ्या पोरगीचं वाटोळं केलं तुम्ही. बीपी माझा जवळजवळ 950 झालाय. साखर वाढली आहे माझी. वाढू द्या. साखर वाढू द्या नाही तर तिकडे गुळ वाढू द्या पण मी पोरगी पाठवत नाही. मुंबईवर ना तुम्हाला धोत्राचं पाण्यानं नेहरू पटल शर्ट आणलाय. मी काय उघडा बसलेलो नाही. आणि बघा कशाचं तरी आम्ही दावायचं असेल ते दुसऱ्याला दावायचं मला नाही दाखवायचं. तुम्ही एक काम करा. तुम्हाला पोरगी न्यायची ना. माझी बायको आहे. माझे काळजाचा तुकडा आहे. हो काळजा तुकडा मला माहिती आहे. चल, चल, तुमच्या चल. येत नाही. लग्न ठरवाय कोण होतं त्याला घेऊन यायचं इथं. त्यांना संसार करायचा काय? संसार करायचा तुमच्या सगळं पण ती मध्यस्थी होती ना ती इथं घेऊन यायचं. माझी बायको मी खंबीर आहे. माझ्या बायको मी तुमच्यावर पाठवत नाही. मी तुझा बाप आहे. मी खंबीर आहे तिला सांभाळायला. आबा मी अजूनही इज्जत राखतोय तुमचे. आम्ही काय मेल्याचं दूध पेरवलं नाही. नको त्यांच्या नादाला लागायचं. चला अगं तू पाठवत नाही. काय येड्यागत माझ्या बापाला बोट दाखवताय. नको तसं. हात नका लावू तिला. ए हो गा तू पाठवत नाही. मी आणतो की माझ्या गावातली. जा घेऊन या. हा जा घेऊन या. दुर्गे ऐक माझं सर. ह्या भिकारड्याच्या दारात थांबू नको. थांबायचंच नाही. या भिकारड्याच्या दारात थांबू नको दुर्गे. ऐक दुर्गे. मला काय बाई तंटा मुगजे सभासराव रामभाव माझा आहे की पण कुठे माझा रे? हे दुर्गे चालले भिकाऱ्यांनो. जावयाचा अपमान करते. माझी बायको असून माझा सगळं पटत नाही. संपतराव बा तुझ्या गावात ठाकीरराव असते. मला सगळा किरण शेठ सरपंच. काय होते माहिती का? आपल्या गावातनं फोन करते ती या किरण शेठ बायकोला माझ्या येऊ नका म्हणून. माहेरून वय. हो ते आपलीच माणसं आहेत. तुम्ही ज्यांच्या विश्वास ठेवलाय ना
त्यांनी विश्वासघात केलाय. कोण आहे तेच ते ग रामभाऊ तांटा मुक्त ते फोन करून सांगतो. अहो बाळू काका तुमचीच लोक तुम्ही ज्यांना आपले म्हणता ना त्यांनीच फोन करून सांगितलंय ह्या तिघांनी तुमचा तो गाणा पहिलवान गाण्या रामभाऊचा पुतण्या आमिर आंबऱ्या छोट्या मला फोन दिला ना आंबऱ्याने म्हटलं फोन राव का केला नाही म्हटलं बॅलन्स संपला अचानक संपला balance. ज्याला वाईटच करायचं असेल ती कसा फोन दिल बाळू काका लावला असणार 100% फोन. मग पण अशी काय करायची कारण आहे काय करायचे मी कोणाचं काय केलंय मला बायको शिवाय करमत नाही. अहो तुम्हाला मला बायको माझी डोळ्यासमोर नसते की मला उभं वारं सुटतंय. तुम्हाला बी कळत नाही तुम्ही राव पेताय तुम्ही एवढा एक नंबर माणूस गावातला राव पण तुम्ही पेने वाचून मग ती कसं थांबतेल आणि ह्यांनी तर सांगितलं हो कसं काय ते राहतेला सांगा बरं तुम्ही. बऱ्याच वेळा आम्ही काय सांगितलं आमचा तुमच्यावर जीव आहे पण तुम्ही काय करताय त्या तिघांना जवळ करताय. आजच मी करणार आजच मी रामभाऊच्या घराला आग लावून पेटवून देतो रामभाऊचा घरा. तो अध्यक्ष मी केलाय अख्खा गाव म्हणत होतं हे नासका माणूस आहे सुभाषराव. मी म्हणलं अध्यक्ष असून द्या आणि माझ्या बायकोला फोन करतोय वहिनी येऊ नका म्हणून. तुम्हाला काय नको आहे मग फिरवा आजच जीसीपी आमचा जीव तुमच्यासाठी लागा तुटतोय आणि तुम्ही त्यांच्या मागे जाताय. अहो पण काय माहिती का ती लय माझ्यावर प्रेम करते ते रामभाऊ सुभाषराव बलभीम पाटील. झालं किरण शेट आलं का नाही फिरून वारत तिथंच आम्ही एवढं सांगतोय म्हणजे आम्ही बावळा ठायवय हा तुम्हाला ती सांगते ती एकदा नाही झालं हे बऱ्याच वेळा असंच झालं. नाही लय माझ्यावर प्रेम करते आणि ती छोट्या फोन करतोय मला असं वाटतंय. अहो छोट्या करतोय गाना आमिर ही तिघ बरं मला सांगा त्यांनी जर तिकडं त्यांना फोन करून सांगितलं की बाबा पितय पडतय कुठं बी कशी बायको येईल तुमची पण छोट्या लय प्रेम करतो माझ्या. मग कसं सांगतो फोन करून असू द्या सगळं काकीची बाजू घेतो हरामे माझी बाजू घेत नाही छोट्या. हा मी तुमच्या बाजूने अहो 25 वर्ष झालं आपण ह्यांच्याच बाजूने ह्यांनी आपली कधी बाजू घेतली का किरण शेट? आता आपल्या मी पार्टीला आता कापून टाकू का अहो टाका तुम्ही कधी कोंबडी मारली का त्यांना तरी कधी मारलंय का इथनं पुढे आमच्या पार्टीत राहायचं. किरण शेठ मी ग्रामपंचायतला कशी बलभीम पाटलाची रामभाऊची पार्टी निवडून येते तीच बघतो. बरोबर आहे. माझं गाव ऐकते सरपंच गावचा लेठाय फंतेठाय तुम्हाला शब्द दिला. सरपंच आता गावचा हुकमी एक आपल्यावर आलाय बरोबर. आपण काळजी करायची नाही आता भेटत नाही. बाळासाहेब आला म्हणजे निम्मी निवडणूक जिंकल्या घेते आपण काळजीच नाही कशाची. चालायचं का आपण मी काय चला काय करायचं माहिती का सरपंच 4 नंबर वार्डामध्ये किरण शेठ उभा करायचा वरच्या तोंडाला करणार काका तुम्ही नाही उभं राहायचं वहिनीला उभं करू विशालच्या आईला बर आणि माझ्या सूत्रानुसार चाला. होय होय तिकडे या. ऐका आणि ती तुम्ही आमचं महत्वाचं बोलतोय ऐका तुमच्या चौकाचे पण कपड्याचे मापोर टेलरकडे दिलेत ना. दिलेत पाठी निघायचे आपल्याला तिथं पाहुण्याच्या दारात व्यवस्थित कार्यक्रम पाहुणे म्हणले तुमचे मित्र सगळे घेऊन या. 3 जामनापुरी बोकडे छाती एवढी 3 बोकडे विषय आहे का? आणि ती म्हणल्यात मित्र तुमची जेवाय घातल्याशिवाय मी दुर्गाला पाठवणार नाही. काय सांगताय? त्यामुळे मी टमटम सांगतो भाड्याने. आपली गाडी आहे की पिकअप हाय का बाळासाहेब आपल्या विश्वास बाळासाहेब आमचं बोलून द्या. तुम्हाला शाळेत त्या पाठीवर यायला पेन्सिल नव्हती तेव्हा अर्धा तुकडा करून मी तुम्हाला पेन्सिल दिली आणि जेवायचा विषय म्हणला की तुम्ही ते चौथीत गेलं आता आम्ही एक चालू तुम्ही चारला पाठ 4ला हो सरपंच तुमचा काय संबंध नाही. बाळासाहेब आमचा मित्र आहे माणूस चेअरमन काय संबंध मित्राचा वाटवळ झालेलं चालतं तुम्हाला. काळीच आहे आमचं हे साहेब म्हणजे हाला बाबा आम्हाला लय महत्वाची माणसं आम्ही शेठ सरपंच काकायचं चेअरमन आम्ही लुंगे सुंगे नाही तुमच्यासारखे. चला चला अण्णा चला. पटलं का रामभाऊ तुम्हाला? आता काय दात खेळू बसली काय? उघडा की तोंड रामभाऊ. माझा बाळू माझा टाळू चला आपापल्या घरी चला. एक मिनिट कोणीच बोलायचं नाही आमचा आम्ही बघू का 4 दिवस ह्यांची बायको तिकडे माहेराला तवा नाही तुम्हाला कळलं वय प्रेम मी ह्यांचा माणूस आहे.
चला मी तुमचा नाही थांबा मी आपण सांगा ते काय सांगायचं सांगा मी केळू शेठ चाऱ्यांचा माणूस आहे मला कोण नाही कळालं का सोडा आता शिवमारी नरगाव पाय देऊन केस करा उठा बाळासाहेब मस्ती आली काय छत्या उडाली बोकडं नालक माणसाला चाराय निघाला ही बी हरकत दिसली गेलं की आमचा बाळू बाळासाहेब आपल्याला आम्ही जाणार कुत्रे का बाळाच्या विचारा की विचारा बरं थांबा ज्या माणसाला आम्ही आणलंय त्या माणसाला विचारा ना कोण कोणाचं आहे ती तुम्ही नवऱ्याला वाळू लावताय. अहो माणसातले माणसं फोडते गाद्दार आहे तुम्ही 3 बोकडं आहेत ना बाळू आमचं आहे थांबा रामभाऊ तुम्ही थांबा सोडा त्यांना थांबा हे काय म्हणतात सांग मी रामभाऊचा माणूस आहे बाबा अरे, मला मारल तो खलास करू. आलं का वळणाचं पाणी वाळण्याला? आता तर घर पेटवाय चालला होता त्यांच्या घरावची शिबी चालला घेऊन चालला होता रामपुरी तुमच्या हातात वाकडं घालणार तुम्ही गुप्ती काढणार होता अहो, आमची घरं बांधली ती बाळासाहेबाने गुप्तीन कुणाला मारणार होता तुम्हाला माझ्याकडे गुप्ती मी त्याला देतो मला बुकसू द्या माहिती लिहा माझ्या बस का सुभाषरावचं घर पिटू द्या चांडापाना करायचा नाही 3 जमनापुरी बोकडं म्हटलं की व्हायला का माझा बाळू हा का तुमच्या तोंडात दात नाही तरी निघाला म्हटलं तुकडा खायला काय राव लावलं आम्ही जाणार नाही माझे राव मला मारील रामभाऊ मित्र आहे माझा आम्हीच घेतो हाणून तोंडात बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलं त्याच्या विश्वास ठेवू नका अजिबात सरपंच गावातल्या ग्रामपंचायतीची 4 डुकरं गायब आहेत ती बघा तुम्ही रामभाऊ मला खात्री बाळासाहेबाचं सासर मानलेला असणार इथं रामभाऊला सुभाषरावला पाटलांना बोलवा जेवायला घेऊन ये म्हणलेलं असणार नाही त्या लिस्ट मध्ये तुमच्या तिघांचे पण नाव नाही ते नसणार आमची लिस्ट स्पेशल मध्ये असते लुग्या सुग्यांमध्ये नाही अरे मटणासाठी जिबलाळ चाल विरोधकांच्या घरी चाललाय कोणाच्या तुम्ही मटणासाठी चाललाय का आम्ही काही बोलताय म्हणून राव आम्ही ऐकून तुम्ही बोलताय ऐकून घेतोय मग. झाला काय कशाला नादी लागताय का तुमची लायकी तुम्हाला कळली ना आमची आम्हाला लायक आहे म्हणून गावात निवडून दिलंय ए बाळ्या ऐका अरे पण मी तुझ्या ऐकण्याच्या बाहेर आहे का हे बघ बाळासाहेब अजून सुद्धा वेळ गेला नका नादी लावू त्याच्या. माझ्यापेक्षा कोणा जवळचा दोस्त नाही त्याचा आम्ही पक्क दोस्त आहे दुश्मन बी आम्ही दोस्त बी आम्ही सुखा दुःखातले माणसं आम्ही मग काय कावर आला नाही माझ्या बरोबर चला म्हटलं तर बायकोला आणायला आज आमचं ठरलं की निघालायला चल की आज आज चल की. होता काल आमचा दौरा होता आज आहे रिकामा. पाटील बघा, आपण 2 गाड्या घेऊन जायच्या आपल्या 2 व्हीलर पेट्रोलचा 1 रुपया खर्च बाळासाहेबांना करून द्यायचा अजिबात नाही मटन आणि सुक्क पाहिजे तिथं छत एवढी जमनापुरी 3 बोकडं मला ह्याला पेट्रोल टाकू देतोय मी भाकरी सुद्धा खायचं नाही नुसतं सुक्क खायचं आपण 2-3 दिवसांनी जाऊ की आपण आज आता जायचं कोण चाललंय हडकासाठी कळतंय की बघितलं का माणूस न राहिला बुरक्याड सभ्यतेच्या याचा सैतान बाहेर सैतान आहेत तुम्हाला माणसं राग माहित. वाटायला पाहिजे आणि बाळासाहेब आता आमचं आहेत आणि आता बाळासाहेब आपले झालेत किरण शेठ 25 वर्षापासून आपल्या बाळासाहेब आहे कशाच का कळलं का आता? म्हणजे आपल्या पार्टीला नाही मी बऱ्याच वेळा अहो, ही सांगितलं माणूस कोणाचाच होणार नाही राव सरपंच आजपर्यंत तुम्ही बघितलं का ह्यांची मैत्री तुटलेली कधी? अजिबात नाही. आणि मग कसं काय म्हणला तुम्ही मला वाटलं जरा थोडस आशा तुम्हाला वाटली. आजपर्यंत वाटलंय तुम्हाला नुसतं वाटलं तर झालं या सगळं करतोय ते आम्ही करतो या काय नाही तुम्हाला वाटून बी उपयोगाचं नाही धोका दिला आपल्याला अरे ते धोकेबाज आहेत अरे भाऊ काय करू पाहिजे का 5 मिनिटं तुम्ही इथं फक्त थांबा मी तयारी कुठल्यावाली इथे बघतो आणलं याच्यात पाक तोंडाचा माशा जास्तवर 2-4 तास लागणार असेल लगेच बाहेर जातो आणि तुम्हाला नाश्ता चारून आणतो माझ्या सासरवाडीत आले तर तुम्हाला तरतळे लावलोय मी अरे इथंच वहिनीनं पोहे करायला लावतो की मग इकडे तिकडे लोकांच्या हॉटेलमध्ये काय नाही. भरता गाव काय बोलत जाऊ नको चल आपण दोघं जाऊ. तुला थोबडू का मी दाबा जायचं माझा मित्र इंटरनॅशनल पुढे कांगवा पडलाय तुझा रामभाऊ इज्जतीने जायचं आणि इज्जतीने जेवायचं 5 मिनिटं दम काढ तुला दम निघा ना काय ये पटकीन हो. पटकीन ये. वासा वासा करू नको रामभाऊ बाळासाहेब पटकन या बरं का नाही तर गुलू बोलत बसाल वहिनींच्या बरोबर का घर नाही बा आमच्या तिथं काही गेलो कोणा बोलायला बोलो पाटील तोपर्यंत आपण बसू मग काय होय सुभाषराव हा बाळ्यांनी कशी काय जिरावली विरोधकांची
फक्त मटण खाणार बाबा आपण. 3 बोकडं म्हणजे जोक नाही. आणि मागं निघाली होती की बोकाड म्हणजे. काकांच्या तर तोंडात दात नाही तर मटणावर निघालो या. काय मला काय कळणार गिळायचंय का काय चावावं लागतं त्याला. दुर्गा बायकोला पाठवा माझ्या. दुर्गा कुठे? हाय माग सरपंच तुडती पण एकदा सांगितलं सरपंच तुडते हो. काय मोल करीन म्हणून आणले काय त्याला इथं? माझे बायको दे हक्काचा माझे काम करायला होता. बापाचं घर आहे ती. मी नेणार आहे तिला. 4 माणसं घेऊन याची प्रतिष्ठित त्यावेळेला पाठवणार. 3 आणले 3 आणि वाघ आहे वाघ. फक्त काय आपलं गुढीच मिठाव ती खलास करण्याच्या उद्देशाने झाले. ती फक्त बायकोचा बाप आहे आणि माझा सासरा आहे म्हणून तिथं थांबले. ती एवढ्या गुप्त आहे. एवढं कल्ला घेऊन तर ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या बुरी ते त्याच्या पायावर आल्या जाताना उचलून न्यायचं घेऊन जायचं. मरचाल कशाला नादी लागताय? माझ्या बी नादाला लागायचं नाही. जा घेऊन या. आणि जोय आलाच म्हणजे शेवटचा दिवस. बघू काय होऊ द्या. मित्राच्या सासरवाडीत नुसतं मटण हाणत असतो. त्याच्या सासरवाडीत आलो तुमच्या सासरवाडीत कधी? अरे बाप कवा पण शिजलं काय? शिजलं काय झालं का? काट्या अरे सगळं झालंय पण कुत्र्याने धुमाकू घातलाय. पिसाळय कुत्र तुटता काट्या घेऊन पळा. आता कुठल्या काट्या घ्यायचे? कुत्र नाही. सुभाषराव चला. बाळ्याचं फोन खरा तुम्ही ह्या अंगाने जा. मी इकडून 30 सुद्धा काढा नाही. तुम्ही ह्या बाजून जा. जा ए चावल नीट चावल. इकडून तुम्ही ए कुठे कुत्र? कुठे कुत्र? कुणाला कुत्रा म्हणतोय? कुत्र आबा 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 कुत्र 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 कुठे? आयु आबा आबा कुत्र आम्हाला काय हाणताय? कुठलं वाघ आणले तुझी काय वाघ चोटावर ठेवता आबा. तुम्हाला सांगतोय बस बस फोन करू नंतर आम्हाला. नीट बस. माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा प्रकारण्यासाठी त्याने 35 एकर विकली. त्याची शेती आवडत राहिलेली 5 एकर फकेन. पण हे आबा बरोबर नाही. आला हैवान आहे का काही? आता म्हणजे वाघ अरे ही लांडगं घेऊन आलाय. परत जर का आला तर तांगडच मोडून ठेवलं एकेकाचं. म्हातारा माणूस म्हणून ग बसलो तर लागा की चांगलंच माती उकरत होतं. चला सुभाषराव पाटील लय मार खाल्ला राव तुम्ही. बाकी काय म्हातारा आल्यावर थांबा की बसू. बसा पाटील. येऊ दे की आता कुत्र बघतो. गाडी कुठे? आता पळायला का काही? काय तुझा आबाचा जेव बसलाय. नवरा महत्वाचा आहे का आबाचा? दार लाव पाक लगेच तिरबिर येऊन मरल तुझा आबा. किती झालं तरी नवराच असतो शेवट. हॅलो आबा मी इकडे आली. ह्यांच्यावर आली म्हणाव. मी ह्यांच्यावर आली. काय चिडलं? हॅलो आबा घेऊन आलोय मी. तिला काळजी कर नका. सोन्यासारखी लेख सांभाळतोय तुमची मी. अहो आमचा लय जीव आहे एकमेकाव. तुम्ही बिंदा कुणाला मारलं? त्यांना मारलं होय तुम्ही? आबा माझे मित्र आहे राव. कशाला मारायचं तुम्ही त्यांना? बर बर काळजी कर नका. खुश ठेवू तुली केला तुमच्या. हो हो समाधान वाटलं ना? ए परशनारची बस. ए परश्या घरी गेलं बघू. तुला लाज वाटते घरी गेलं बघू. कुठे पिसाळला कुत्र कुठे? घरी गेलं बघू. बापाय का कुत्रे? घरी गेलं मला काम आहे. पुढच्या सांगितलं सांगतो तुम्हाला. वेळ सांगतो की वेळ सांगतो तुम्हाला. सांगितलं माहितीला खुश करतो ना. मला कसं बच्चा दावणीला बांधतो काय? कुठे जमनापूर बोकडं कुठे? 3 बोकडं कुठे? अहो सुभाषराव ते महाबा काय म्हणलं? सुभाषराव रामभाऊ आणि पाटील जामीन असल्याशिवाय पोरगी पाठवत नाही. आणि म्हणून मी म्हटलं आले या. मग म्हटलं जा घेऊन. मग मी इकडे आलो. तुमचं काय
बोलणं झालं माग अरे 3 जमनापूर्वी बोकडं निभाटी असल्या या निभाटी असल्या तुमच्या सासऱ्याने. कोणी तुम्हाला मी तुमच्या केसाला धाका लागल्या कापून टाकेन सासरा आणि मग आमच्यावर पळत होता कुठे गेला तुम्ही? आणि मग हिला माग आणा गेलो त्यांना माग आणा गेलो ना आम्हाला पुढे लावलं वय. वहिनी आम्ही पुढे आलो आम्हाला वाटलं तुम्ही पुढे गाडी निघून आ, तू सांगितलं सासऱ्याला की हत्तीगाला मारून टाका म्हणून. पिसाळलं कुत्र कुठे हा. कुठे होतं पिसाळलं कुत्र? पिसाळलं कुत्र म्हणलं सुभाषराव माझ्या पहिल्यासारखं ध्यानात राहत नाही आता काय कसं ध्यानात राहत नाही वहिनी लगेच गुलू गुलू पळून आला. बरं वाटतं आम्हाला त्या माकडाच्या कुत्र्याच्या ताब्यात अरे देऊन. मग माझं साहेब, ऐकून घ्या भाऊजी, मी जळण तोडता ओढत आणलंय मला. ए गोष्ट. भाऊजी सरळ सांगा की आमचा सुखाचा संसार बघवा ना तुम्हाला. आम्हालाच वय आता रे. मग काय आला का? ते म्हणते ते बरोबर ए, लगा त्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. अहो लाजला म्हणजे हे राजा ए परशारचे आता रे. ए गुलू गुलू ए ए ते बोकडा आबा ए कुत्रा आबा आबाचे पोरगीन जावाय. रामभाऊ ओ रामभाऊ पडचाल का नवरा बायकोच्या भांडणात आता? हा पडचाल? नाही ती देवीला प्रसन्न करण्यासाठी बकऱ्याचा बली देतात का नाही तसं सासऱ्याला खुश करण्यासाठी आपल्या तिघाचा बली दिलाय. सासरा प्रसन्न झालाय आणि दोघं जण गेलेला आहे ना माझं. बोकडाचं मटण खायचं होतं तुम्हाला. चला ते आपल्यालाच बोकड केलं ना परत त्याने. नवरा बायकोच्या भांडणात जर पडला हं. तर आधी तुम्हाला हानीन मग बाळ्याला हानीन. चला अजिबात नाही बाबा चालेल. आलं काय? आलं बोकड.